आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी 24 तास तत्पर। नवजात शिशु अतिदक्षता विभाग, अद्ययावत अतिदक्षता विभाग, अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग, व्हेंटिलेटर, सेंट्रल ऑक्सिजन, ॲम्ब्युलन्स सेवा, डिजिटल एक्स-रे, पॅथॉलॉजी लॅब, फार्मसी, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, जॉइंट रिप्लेसमेंट, कॅशलेस इन्शुरन्स सुविधा, मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ। खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, संपर्क 88 03 36 37 38। येलूरमध्ये उसाच्या शेतात गांजाची शेती उघड, 9 लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक। सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या नशामुक्त सांगली अभियानांतर्गत ईश्वरपूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण डीबी शाखेने मोठी कारवाई करत तब्बल 8,89,000 रुपये किमतीची गांजाची 48 झाडे जप्त केली आहेत। या प्रकरणी 2 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्या विरुद्ध NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गुरुवारी ईश्वरपूर पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथक हद्दीत पेट्रोलिंग करत असताना गोपनीय माहितीदारामार्फत कामेरी गावातील राजमुद्रा मटका मिसळ परिसरात गांजा विक्रीसाठी एक व्यक्ती येणार असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी अरुण पाटील यांची लेखी परवानगी घेऊन पोलिसांनी सापळा रचला। माहितीतील वर्णानुसार प्लास्टिकचे पोते घेऊन संशयास्पदरित्या बसलेल्या व्यक्तीस ताब्यात घेण्यात आलं। चौकशीत त्यांनी आपले नाव रवींद्र सदाशिव माळी व 49 राहणार येलूर तालुका वाळवा असे सांगितले। त्याच्याकडील पोत्याची झडती घेतली असता गांजा आढळून आला। अधिक चौकशीत रवींद्र माळी यांनी धक्कादायक खुलासा करत आनंदा भीमराव चव्हाण वय 50 राहणार येलूर तालुका वाळवा यांच्या वाट्याने घेतलेल्या उसाच्या शेतात गांजाची लागवड केल्याची माहिती दिली। त्यानुसार पोलिसांनी संबंधित शेतावर छापा टाकला असता उसामध्ये लपवून ठेवलेली गांजाची 48 झाडे आढळून आली। ही झाडे सुमारे 8 ते 9 फूट उंचीची होती। पोलिसांनी सर्व झाडे जप्त करून पंचनामा केला। जप्त केलेल्या गांजाचे एकूण वजन 44 किलो 450 ग्रॅम असून त्याची अंदाजे बाजारभाव किंमत 8,89,000 रुपये इतकी आहे। या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल विशाल दत्तात्रय पांगे यांनी फिर्याद दिली असून आरोपी रवींद्र माळी व आनंदा चव्हाण यांच्या विरुद्ध ईश्वरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अरुण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण दिडवाग व त्यांच्या पथकाने केली। या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी पथकाचे विशेष अभिनंदन केले असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण दिडवाग करत आहेत।